नमस्कार. तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज. महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची, ताजी आणि तुमच्या हक्काची बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. शेतकऱ्यांचा पीक विमा नेमका अडकला कुठे? कंपन्यांची लबाडी की सरकारची अनास्था? पहा MHB मराठी न्यूजचा विशेष रिपोर्ट. जय शिवराय मित्रांनो. सध्या राज्यातील तमाम बळीराजाला एकाच प्रश्नाने सतावून सोडले. तो म्हणजे पीक विमा वितरणाची अधिकृत मुदत संपूनही अजूनही पीक विमा मंजूर का झाला नाही आणि ज्या सुदैवी शेतकऱ्यांचा विमा मंजूर झालाय त्यांच्या बँक खात्यात अद्याप 1 रुपयाही का जमा झाला नाही? मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच पीक विम्याचे वाटप केले जाईल असे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून वारंवार दिले जात होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांची मदत मिळणार अशा मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या. फेब्रुवारी गेला, मार्च संपला आणि एप्रिलही उजाडला. वाटलं होतं की एप्रिल अखेरपर्यंत तरी हिशोब पूर्ण होऊन पैसे खात्यात येतील. काही जिल्ह्यांमध्ये कागदावर कॅल्क्युलेशन दिसू लागलं, तर नांदेड, सोलापूरसारख्या काही भागात नावापुरते वाटपही झाले. पण उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं? तर फक्त प्रतीक्षा, एक बैठक आणि श्रेयवादाची लढाई. अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांनी तांत्रिक आक्षेप घेत काम रखडवून ठेवलं. अधिकाऱ्यांची कमतरता आणि कामाचा ताण अशी कारणं दिली गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन एकच बैठक घेतली, तेव्हा विमा कंपनीने तातडीने मंजुरी दिली. म्हणजे जी कामं एका बैठकीत होऊ शकतात ती कित्येक महिने जाणीवपूर्वक का रेंगाळत ठेवली गेली? आणि विमा मंजूर होताच नेत्यांचे, मंत्र्यांचे 300 ते 400 कोटी मंजुरीचे भले मोठे कटआउट्स आणि बॅनर्स झळकू लागले. पण आमचा प्रश्न असा आहे की या मंजुरीच्या फोटोनंतर प्रत्यक्ष पैसा शेतकऱ्यांच्या पदरात कधी पडणार? 2 ते 3 महिन्यांपूर्वी ज्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे त्यांचे पैसे अजूनही बँक खात्यात का आले नाहीत? दोष पीक विमा कंपनीचा की सरकारचा? नेते मंडळी भाषणात सांगतात की विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत. पण जेव्हा शेतकरी विमा कंपनीच्या दारात जातो तेव्हा कंपनी सांगते की तुमचा 40 ते 50 हजारांचा विमा मंजूर आहे. पण जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार आपला हक्काचा हप्ता, सबसिडी आम्हाला देत नाही, तोपर्यंत आम्ही पैसे वाटणार नाही. मग मित्रांनो, यामध्ये खरी चूक कोणाची? 1 रुपयात पीक विमा योजना लागू तर केली, पण योजनेसाठी लागणारा कोट्यावधींचा निधी वेळेवर देण्यास सरकार कमी पडत आहे. राज्य आणि केंद्र सरकार जोपर्यंत आपला वाटा कंपन्यांना देत नाही, तोपर्यंत कंपन्या पैसे खात्यात जमा करणार नाहीत. हेच विदारक सत्य आहे. जिल्ह्याजिल्ह्यांची भीषण परिस्थिती. हा गोंधळ आजचा नाही. 2020 मधील धाराशिवचा विमा 2 महिन्यांपूर्वी मिळतो, तर 2023 मधील सोलापूरसह 7 ते 8 जिल्ह्यांचा विमा अद्याप राज्य सरकारकडून थकीत आहे. जर लातूर, परभणी किंवा धाराशिवच्या विम्याचे प्रश्न एका बैठकीत सुटू शकतात, तर मग सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी बैठका का घेतल्या जात नाहीत? अहिल्यानगर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये निम्मे शेतकरी वंचित आहेत. हिंगोलीत 70 कोटींचे किरकोळ वाटप करून खेळ खलास करण्यात आला. वाशिम, अकोला, बुलढाणा आणि अमरावतीसारख्या मोठ्या बाधित जिल्ह्यांकडे कोणी पाहायला तयार नाही. वर्तमानपत्रात नांदेडला 813 कोटी मंजूर अशा हेडलाईन्स आल्या. पण प्रत्यक्षात फक्त 10 ते 20% शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला. आता खरीप तोंडावर, बळीराजा संकटात. आज 18 मे उजाडली आहे. पुढील 10 ते 12 दिवसात शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदी करायची आहेत. पेरणीची पूर्वतयारी करायची आहे. त्यातच यंदा मान्सूनबाबतही चिंतेचे वातावरण आहे. अशा संकटसमयी जर हा हक्काचा पैसा शेतकऱ्यांच्या हातात आला तर मोठी मदत होईल. त्यामुळे आमच्या साहेबांच्या पाठपुराव्यामुळे विमा मिळाला अशा फसव्या श्रेयाच्या लढाईत न पडता राज्य आणि केंद्रीय कृषी मंत्री महोदयांनी यात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. ज्यांचा विमा अद्याप नामंजूर आहे
त्यांचा अंतिम निर्णय घ्यावा आणि ज्यांचा मंजूर आहे त्यांच्यासाठीचा हप्ता सरकारने तात्काळ विमा कंपन्यांना वर्ग करावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. तर मित्रांनो, सरकारच्या या धोरणावर आणि पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर तुमचं काय मत आहे? तुमच्या भागात पीक विमा मिळाला का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच परखड आणि ताज्या बातम्यांसाठी तुमच्या हक्काच्या MHB मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय.